घराच्या भिंतीवर पाल दिसली की आपसुकच किळस येते, किंचाळी फुटते. पण जगात असे सुद्धा देश आहे जिथे पालींची शेती केली जाते. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया यांसारख्या देशांमध्ये पालींची शेती केली जाते. टोकेगेको प्रजातीच्या पाली त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे ओळखल्या जातात. या पाली जंगलात किंवा जुन्या घरांमध्ये पकडल्या जातात. 2 मीटर लांबीची गोंद लावलेली एक काठी असते, त्याच्या सहाय्याने लोक पाली पकडतात. एका रात्रीत 400 ते 450 पाली पकडल्या जातात. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी खास वातावरण व योग्य आहार दिला जातो. तेथील लोकांचा हा व्यवसाय उत्पन्नाचा चांगला स्रोत बनलाय. स्थानिक पातळीवर एका रात्रीत पाली पकडून 2000 ते 5000 लोक कमावतात. तर दुर्मिळ प्रजातीच्या पाली आणि सरडे विकून 50,000 ते 1 लाखापेक्षा जास्त रुपये कमवले जातात. टोकेगेको या प्रजातीच्या पालीची मोठ्या किमतीत विक्री केली जाते. दमा, संधिवात, त्वचा रोग याच्या औषधांमध्ये या पालींचा, त्यांच्या अवयवांचा वापर केला जातो. मग तुम्हाला करायची आहे का पालींची शेती? नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नुपुरी टीव्हीला सबस्क्राईब करा.